हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या या भागामध्ये आपण पाहत आहोत की तानपुऱ्यावर रियाज कसा करायचा. त्याच्या अगोदर तानपुऱ्यावर रियाज करण्या अगोदर तुम्हाला जे स्वर आहेत ते हार्मोनियमवरती प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे तुमचे स्वर हार्मोनियमवरती एकदा बसल्यानंतर, त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर स्वरांची, मग तुम्ही तानपुऱ्यावरती प्रॅक्टिस करणं उत्तम ठरेल. म्हणजे प्रथम आपल्याला थोडंसं अवघड वाटू शकतं, त्यासाठी अगोदर तुम्ही हार्मोनियमवरती प्रॅक्टिस करणं योग्य ठरेल. तर आता जेव्हा तुम्ही तानपुऱ्यावरती प्रॅक्टिस करता तेव्हा तुमची जी स्केल असेल ती जी शार्प ठेवलेली उत्तम आहे. म्हणजे एकदम तुम्ही वरच्या पट्टीमध्ये प्रॅक्टिस केली तर गळ्याला त्रास होऊ शकतो किंवा आवाज फाटू देखील शकतो. तेव्हा खालच्या पट्टीमध्ये प्रॅक्टिस करणं योग्य ठरेल. तर आता बघा, मी माझी स्केल आहे ती ए शार्प आहे, ती लावते. जेव्हा तुम्ही तानपुरा सुरू कराल तेव्हा प्रथम थोडा वेळ तानपुरा तसाच वाजू द्यायचा, म्हणजे तुम्हाला त्यातले स्वर ऐकू येतील. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा स्वर लावाल तेव्हा एका स्वराचा आधार दुसरा स्वर लावताना घेऊ नये. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही ओमची प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर साची प्रॅक्टिस करा. म्हणजेच जेव्हाही तुम्ही ओम म्हणाल तेव्हा ओ ह्याचा उच्चार कमी करून ह्याचा उच्चार जास्त झाला पाहिजे, हे ध्यानात ठेवा कायम. तर या ओमचा रियाज अनुक्रमे तुम्ही साधारण 4 ते 5 मिनटं सुरुवातीला करा. त्याच्यानंतर साचा रियाज म्हणजे षड्ज. सा 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 सा. याच्यानंतर सा झाल्यावरती सा रे ग म प ध नी सा. तर हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा सा रे ग अशा प्रकारे नाही म्हणायचं, जेणेकरून दुसऱ्या स्वराचा आधार नाही घेतला पाहिजे. डायरेक्ट सा रे ग म प ध नी सा सा नी ध प
मा ग रे सा. एवढं झाल्यावरती आता आपण डबल स्वर घेऊन म्हणायचे. सा सा रे रे ग ग मा मा प प ध ध नी नी सा 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 नी नी ध ध प प म म ग ग रे रे सा सा. याच्यानंतर 3 स्वर सा 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 रे 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 ग ग ग मा 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 प प प ध ध ध नी 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 सा 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 नी 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 ध ध ध प प प म म म ग ग ग रे 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 सा सा सा. आता हे झाले मध्य सप्तक आणि तार सप्तक. तार सप्तक म्हणजे वरचा षड्ज इथपर्यंत स्वर झाले. आता मंद्र सप्तकमध्ये सा नी द प ध नी सा. हे झाले मंद्र सप्तकातील स्वर. आता मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते ज्याच्यामध्ये मध्य सप्तकातले स्वर मंद्र सप्तकातलेही येतात आणि तार सप्तकातलेही येतात. तर सा रे ग मा प ध नी सा. तर आता आपण पाहिलं सा रे ग म प ध म नी सा हे 2 स्वर आले. मग सा रे ग मा प ध नी सा. म्हणजे ध आणि नी हे दोन्ही मंद्र सप्तकातले स्वर आले. मग सा रे ग मा प ध नी सा. म्हणजे प ध नी सा. हे प ध आणि नी हे तिन्ही मंद्र सप्तकातले स्वर आले. आता तार सप्तकातले स्वर सुरू करण्यासाठी सा नी ध प म ग रे सा. म्हणजे सा उलट्या क्रमाने आपण येतो. सा नी ध प म ग रे सा. म्हणजे तार सप्तकातले स्वर आले. मग सा नी ध प
रे आणि सा हे तार सप्तकातले स्वर आले. म्हणजे मी तुम्हाला आधी काय सांगितलं, मध्य सप्तकातले स्वर, मग मंद्र सप्तकातले स्वर. मग मध्य सप्तकातले स्वर घेतल्यानंतर आपण तार सप्तकातल्या स्वरांकडे जायचं, म्हणजेच वरच्या सापासूनच सुरू करायचं आहे आणि अनुक्रमे मध्य सप्तकातले स्वर घेऊन मग तार सप्तकाकडे जायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, तर सर्वप्रथम आपण तानपुऱ्यावरती प्रॅक्टिस कशी सुरू करायची हे देखील पाहिलं. त्यानंतर दोन मात्रांचे आणि 3 मात्रांचे स्वर कसे प्रॅक्टिस करायचे तेही आपण पाहिले. त्यानंतर मध्य सप्तक, तार सप्तक आणि मंद्र सप्तक यातील स्वर अनुक्रमे घेऊन आपण कशी प्रॅक्टिस करायची हे देखील पाहिलं. तर मित्रहो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओज सर्व तुमच्यापर्यंत येतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.